नमस्कार मित्रांनो, मी सुनील सुपेकर, लाईव्ह फिश फॅक्टरी फिश फार्मचे सर्वेसर्वा. तर आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की आपल्या फार्मवरती फार्मिंग केला जाणारा जो लाल तिलापिया नावाचा मासा आहे, रेड तिलापिया, आणि जो जो नदीचा चिलापी मासा आहे, याच्यामध्ये काय फरक आहे. ठीक आहे. तर पहिला मुद्दा असा आहे की आपल्याकडे जो फार्मिंग केला जाणारा रेड तिलापिया नावाचा मासा आहे, या माशाला काटा कमी आहे. म्हणजे फक्त सेंटरचा मधला काटा आहे. आणि हेच जर का तुम्ही नदीचा चिलापी मासा बघितलात, तर ह्याच्यामध्ये बारीक केसासारखा जो काटा असतो, तो काटा त्याच्यामध्ये आढळतो. दुसरा मुद्दा, तुम्ही जेव्हा तळ्यामधला चिलापी मासा खाता, त्या एक प्रकारची मातकट चव असते. आता ही मातकट चव काय येते? कारण नदीच्या गाळामध्ये म्हणजे नदीच्या तळामध्ये जी माती असते, त्या मातीमुळे त्याला मातकट चव म्हणजे मातीवरनं मातकट असं नाव पडलेलं आहे ते. आणि आपलं हे जे बायोफ्लॉक मत्स्यपालन आहे, हे बायोफ्लॉक मत्स्यपालन हे एक शास्त्रशुद्ध मत्स्यपालन आहे. हे त्यामुळे आपल्या माशाला मातकट चव येत नाही. इनफॅक्ट सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन आणि पोषक असं खाद्य त्याला दिल्यामुळे त्याची चव ही आणखीन टेस्टी असते. तिसरा मुद्दा असा आहे की आपल्या फार्मवरती जो लाल तिलापिया नावाचा माशाचं फार्मिंग केलं जातं, या माशामध्ये जे पौष्टिक घटक आहेत, ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहे, प्रोटीन आहे, व्हिटॅमिन डी आहे, सेलेनियम आहे, हे पौष्टिक घटक तुम्हाला जास्त मिळतात. कारण जेवढा मासा फ्रेश आहे, जेवढा जिवंत आणि फ्रेश मासा आहे, तेवढा तुम्हाला त्यातनं पौष्टिक घटक जास्त मिळतात. आणि जेवढा मासा जास्त बर्फामध्ये प्रिझर्व केलेला गेलेला आहे, जेवढा तो जुना आहे, तेवढं त्यातलं पौष्टिक घटकांचं प्रमाण हे कमी 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 होत जातं आणि तुम्हाला त्यातनं कमी कमी पौष्टिक घटक मिळतात. त्यामुळे खाताना कधीही लक्षात घ्या, हा मासा तुमचा फ्रेश असायला पाहिजे. शेवटचा मुद्दा असा आहे मित्रांनो की तुम्ही जर फिश मार्केटला गेला कधी मासे घ्यायला, तर एक प्रकारचा मशाळ वास पसरलेला असतो तिथे. तर तो का पसरतो? कारण जेव्हा ही मासेमारी केली जाते नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये, त्याच्यानंतर हा मासा तुम्ही त्याला प्रिझर्व करता बर्फामध्ये, तेवढं त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचं विघटन चालू होतं. आणि त्या विघटनामुळे माशाला एक प्रकारचा दुर्गंध येतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जे मासे खाता, तर ते हे मासे जेवढे फ्रेश असतील, तेवढा त्याचा वास येणार नाही. कारण जिवंत माशाला कधी वास येत नाही. तुम्ही आमच्या फार्मवरती येऊन बघा, तुम्हाला कुठल्याच माशाचा वास येणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला जिवंत मासे किंवा फार्मवरच्या माशाचा आस्वाद घ्यायचा असेल, तर तुम्ही आमच्या फार्मवरती येऊन त्याचा आस्वाद घेऊ शकता.